नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आज आपल्या चॅनलवर अजून एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. उन्हाळ्यातील मिरची लागवड. तर आपण उन्हाळ्यातील मिरची लागवड करत आहे. जानेवारी महिना चालू झालेला आहे. उन्हाळ्यात मिरची कोणत्या प्रकारे लागवड केली पाहिजे, कोणतं मिरचीची व्हरायटी वापरली पाहिजे, हे मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण बेड आखलेला आहे मित्रांनो. 3.5 फुटाचा हा बेड पाडून आणि त्यावर 16 ची ड्रीप हे पसरून व्यवस्थितपणे आपण प्लॉट हा तयार केलेला आहे. तर मी कशा प्रकारे मिरची लागवड केलेली आहे हे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. तर मिरचीसाठी आपण कोणत्या प्रकारे भेसळ डोस वापरलेला आहे ते तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता. सगळ्यात पहिले आपण 1840 घेतलेला आहे मित्रांनो. त्यानंतर आपण निंबोळी पेंट घेतलेला आहे. ते निंबोळी पेंट हे वापरलंच गेलं पाहिजे, जेणेकरून चांगला डोस आहे व आपल्याला जे काही भाजीपाला लागवड करतो तर त्याला आपल्याला चांगल्या प्रमाणात मित्रांनो त्याचा रिझल्ट आपल्याला भेटत आहे. त्यानंतर मित्रांनो सगळ्यात पहिले आपल्याला जमिनीत सुपर फॉस्फेट टाकायचं आहे. सुपर फॉस्फेट टाकायचं गरज असं आहे मित्रांनो, ती जमिनीत काही बुरशी प्रमाण राहतं ते कमी प्रमाणात होतं. तर सुपर फॉस्फेट हे वापरलेच पाहिजे आपण जो भाजीपाला करणार आहे. आणि हा डोस आपल्याला मल्चिंगच्या खाली टाकायचा आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण 1840 निंबोळी पेंट आणि सुपर फॉस्फेट हे टाकलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपण जे टाकणार आहे मॅग्नेशियमचे टाकायचा विषय असा आहे, काही जमिनीमध्ये मॅग्नेशियमचं प्रमाण कमी राहतं व जे काही आपण झाड लावतो ती झाडाला जे काही पिवळेपणा येतो, काळोखी येत नाही, ते मॅग्नेशियम काळोखी येण्यासाठी आपण जमिनीमध्ये पहिलेच भेसळ डोसमध्ये मिक्स केलं तर चांगल्या प्रमाणात हे झाड आपलं स्ट्रॉंग राहतं व काळोखी चांगल्या प्रमाणात येते. त्याच्यानंतर आपल्याला मित्रांनो सल्फर वापरायचं आहे. म्हणजे आपल्याला जो काही भेसळ डोस आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे आपल्याला जे मेन खतं आहे, सल्फरचं चांगलं कार्य आहे. बुरशीचं प्रमाण खूप प्रमाणात सल्फर हे काम करतं बुरशीसाठी. त्यानंतर आपण जय किसान कंपनीची बादली आहे ती मित्रांनो नवरत्न म्हणून पॉवर. तर ही बादली आपल्याला त्याच्यामध्ये मिक्स करायची आहे, जेणेकरून आपला हा भेसळ डोस चांगल्या प्रमाणात स्ट्रॉंग बनेल. हा डोस आपल्याला बेडवर टाकायचा आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण 1840 निंबोळी पेंट, सल्फर, सुपर फॉस्फेट आणि मॅग्नेशियम आणि नवरत्न म्हणून आपण नवरत्न पॉवर जय किसान जी काही हंडी येते त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचं खत आहे हे आपण चांगल्या प्रमाणात काढून घ्यायचं आहे मित्रांनो. ही पूर्ण डोस असा चांगल्या प्रमाणात मिक्स करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला पूर्ण एकत्र झाला तर आपल्याला टाकण्यास कमी जास्त येणार नाही. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता तर आपण पूर्णपणे एकत्र केलेला आहे हा डोस कशा प्रकारे टाकायचा मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहे. तर मित्रांनो जो काही आपण बेड आखलेला आहे व 16 ची नळी टाकलेली आहे, कंप्लीट त्या नळीच्या सेंटरने आपण तो एका आपल्या हाताचे जे काही मूठ राहते त्या मुठीने असा पांगवायचा आहे मित्रांनो, जेणेकरून याच्यावरून आपल्याला पेपर येईल. पेपर टाकल्यावर हा डोस हा जमिनीतच राहील आणि जो काय आपण मिरची लागवड करणार आहे त्याच्यात हा डोस आपल्याला 1 महिन्यानंतर हळूहळू मिरचीला ज्याचं काही नेत्र लागतं, म्हणजे जी मिरचीमध्ये कमतरता राहते मॅग्नेशियमची ही पूर्णपणे याच्याने हा डोस आपल्याला लागेल. तर तुम्ही बघू शकता खाली डोस आपण अशा प्रकारे टाकलेला आहे मिरचीसाठी. तर डोस हा टाकून झालेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला मल्चिंग आथरायचं आहे मित्रांनो. तर मल्चिंग आपण ट्रॅक्टरने आथरलेलं आहे, जेणेकरून कमी खर्चात व कमी वेळात जास्त काम होईल. अशा प्रकारे आपण ट्रॅक्टरने पटकन मल्चिंग आथरून घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता अतिशय प्रकारे जिओचं ट्रॅक्टर आहे व मल्चिंग यंत्र पाठीमागं आहे आणि अतिशय चांगल्या प्रमाणात मल्चिंग आथरलेलं आहे. मल्चिंग हा 4 फुटाचा आहे मित्रांनो, ज्याला ऑलरेडी आपण 6 फुटावर होल आलेला आहे. आणि 6 फुटावर जे काही होल आहे मित्रांनो ते पूर्णपणे आपल्याला परत होल पाडायची गरज येत नाही. तर आपण आयते होल का बरं घेतले, जेणेकरून आपण जे ड्रीप टाकले आहे फेप्सीचं, जेव्हा होल पाडायला जातो तेव्हा काही टायमाला ड्रीप हे लिकेज होतं. त्याच्यामुळं आता शक्यतो कंपनी मल्चिंगला हे ऑलरेडी होल द्यायला लागलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ट्रॅक्टरनी मल्चिंग आथरायचं काम चालू आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे ट्रॅक्टरनी मल्चिंग आपण आथरला गेलेलं आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण संपूर्णपणे ट्रॅक्टरनं हा मल्चिंग आथरलेला आहे. तुम्ही बघू शकता आपले शेवटचे 2 आणि 3च बेडला मल्चिंग आथरायचं राहिलेलं आहे. तर असं संपूर्णपणे अतिशय चांगल्या प्रकारे मल्चिंग हा ट्रॅक्टरनी पटापट आपलं जे काम आहे, जे कमी वेळात जास्त काम झालेलं आहे ट्रॅक्टरनी, ते आपण मल्चिंग अशा प्रकारे आथरून झालेलं आहे. तर मित्रांनो आज आपल्याला मल्चिंग आथरता पूर्ण दिवस गेलेला आहे. जे काही आपण ड्रीप दिवसभरात जोडला आणि मल्चिंग आथरलं ट्रॅक्टरनी, दिवस हा बुडलेला आहे. तर आपल्याला मिरचीची लागवड दुसऱ्या दिवशी करता येणार आहे. तर अशा पद्धतीने आपण पूर्णपणे मल्चिंग हा आथरून घेतला आणि जे काही ड्रीप आहे आपण भिजवलेलं आहे रात्रभर, कमीत कमी 6-7 घंटे आपण ड्रीप चालू केलं व बेड तो व्यवस्थितपणे आपण भिजून घेतलेला आहे, वल्ला केलेला आहे, जेणेकरून आपल्याला जी मिरची लागवड करायची होती दुसऱ्या दिवशी ती जळायला नाही पाहिजे. तर अशा प्रकारे व्यवस्थित भिजून आणि दुसऱ्या दिवशी
आपण ही मिरची लागवड केलेली आहे. आणि मिरचीची लागवड करताना आपण जी व्हरायटी निवडली आहे मित्रांनो, जी काही उन्हाळ्यामध्ये आपल्याला मिरची ही व्हायरसला बळी पडू नये म्हणून, नाही तर बहुतेक मिरच्यांना घोबडा रोग येतो उन्हाळ्याचा, त्यामुळे घोबडा रोग येऊ नये म्हणून आपण शार्कोन ही मिरचीची लागवड केलेली आहे मित्रांनो. आणि ही जेणेकरून जी जानेवारी महिन्यात राहते आपली, जानेवारी फेब्रुवारी महिन्यात मिरची लागवड होती, ती शार्कोन ही व्हरायटी चांगल्या प्रमाणात आहे, जी जेणेकरून व्हायरसला बळी पडत नाही मित्रांनो. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपला हा दुसरा दिवस झाला आहे आणि दुसऱ्या दिवशी आपण ही शार्कोन मिरची लागवड केलेली आहे. तर शार्कोन मिरची लागवड आपण ही 6 फुटावर लागवड केली आहे, जेणेकरून आपल्याला झाडे चांगल्या प्रमाणात तयार झालं पाहिजे, त्याच्यामुळे आपण 6 फुटाचा हा अंतर घेतलेला आहे. अशा संपूर्ण पद्धतीने आज आपली मिरची लागवड ही संपूर्ण झालेली आहे. तर आपण कमीत कमी 3000 ते 4000 काडी लावलेली आहे मित्रांनो मिरचीची. आणि जे काही नर्सरीतून रोप आणलेलं होतं, ती मिरचीची व्हरायटी शार्कोन ही व्हरायटी लावलेली आहे मित्रांनो. अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला रोप भेटलेलं आहे आणि जी लागवड केलेली आहे. आणि आजचा हा दुसरा दिवस आहे लागवड करून. तर अशा पद्धतीने आपण पूर्णपणे मिरची लावलेली आहे. कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये सांगा.